न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। मागण्यावर मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाच्या माध्यमातून जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि या तालुक्यात जवळजवळ जत शहरात एक नगर पंचायत आहे आणि नगर पंचायत जवळजवळ त्या जत शहराची लोकसंख्या 45 ते 50 हजार इतकी आहे। अध्यक्ष महोदय, जत नगर परिषदेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची योजना अमृत 2 मध्ये साधारणतः 2019 मध्ये सादर करण्यात आली होती, पण अध्यक्ष महोदय तो प्रस्ताव वारंवार पाठपुरावा करून सुद्धा फक्त तो प्रस्ताव प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हा प्रस्ताव अमृत 2 मध्ये या ठिकाणी समाविष्ट झाला नाही। अशा प्रशासनातल्या कामचुकार अधिकाऱ्यांच्यावर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर आता नव्याने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानात राज्यस्तरीय योजनेत जत नगर परिषदेचा पिण्याच्या पाण्याचा प्रस्ताव या ठिकाणी सादर झालेला आहे। त्याला त्वरित मंजुरी मिळावी। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, जत नगर परिषदेकडून सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अन्यायकारकरित्या करवाढ करण्यात आली आहे। त्या संदर्भात अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचे दिनांक 3/7/2024 च्या पत्रानुसार या निमित्तानं त्यावर तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती दिलेली आहे। पण अध्यक्ष महोदय, जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आणि 100% अवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे आणि त्यामुळे जत शहरात सुद्धा या ठिकाणी त्याचा परिणाम आहे आणि म्हणून म्हणतो की याला कायमस्वरूपी या करवाढीला स्थगिती द्यावी। या निमित्तानं आपल्या निमित्तानं शासनास या ठिकाणी मागणी करतो। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागावर बोलत असताना जत तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका आहे आणि माझ्या तालुक्यात 126 आणि 576 वाड्या वस्त्या आहेत। माझा तालुका पूर्व पश्चिम 123 किलोमीटर, दक्षिण उत्तर 70 किलोमीटर एवढा मोठा विस्तारलेला हा तालुका आहे। माझ्या तालुक्यात ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यांची अवस्था फार मोठ्या प्रमाणावर खराब झालेली आहे। काही ठिकाणी गावांना जोडणाऱ्या आणि वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्ते सुद्धा अद्यापही झालेले नाहीत। तरी आपल्या माध्यमातून या निमित्तानं या तालुक्याची भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका आहे आणि या तालुक्याला जास्तीत जास्त निधी या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मिळावा अशी या निमित्तानं विनंती करतो। अध्यक्ष महोदय, शेवटचाच एकच विषय जलसंपदाचा विषय। अध्यक्ष महोदय, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचे 2 भाग आहेत। एक ताकारी योजना, ज्या ताकारी योजनेत पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव आणि मिरज येतो आणि म्हैसाळ योजनेमध्ये मिरज, कवटेमंकाळ, तासगाव, जत, सांगोला आणि मंगळवेढा अशी या ठिकाणी। पण सद्य परिस्थितीत दोन्ही योजनांचे सिंचन क्षेत्राची कामे पण कॅडची कामं म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणारी कामं आजपर्यंत ती अपूर्ण आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेला लाभ मिळत नाही। वरील दोन्ही योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी अंदाजे 700 कोटींची आणि त्यासाठी जत भागातील 150 कोटी लागतात। त्यामुळे तोही निधी या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मी मागणी करतोय। अध्यक्ष महोदय, विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी पंप हाऊस, बंदिस्त नलिका, मुख्य लाईन यासाठी 2000 कोटीची तरतूद, 2000 कोटीची वितरिका या निमित्तानं केलेली आहे। पण पूर्ण तलाव भरण्यासाठी 400 कोटी लागतात। त्यासाठी कॅड कामासाठी 400 कोटी लागतील असे एकूण म्हणजे 2000 प्लस 400 असे 28,000 कोटींची या ठिकाणी गरज आहे। ती या निमित्तानं मागणी करतो। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, यावर्षी मुख्य कामांना रुपये 407 कोटी आणि कडा कामांना 65 कोटी असे 472 कोटीच मंजूर झालेले आहेत। म्हणजे याच गतीने जर कामं होणार असतील तर अध्यक्ष महोदय कमीत कमी 7 वर्ष लागतील आणि मग हे 7 वर्ष जर लागणार असतील त्या योजना पूर्ण व्हायला आणि मग या दुष्काळी तालुक्यातल्या या जनतेला, शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची जर सोय होणार नसेल तर विस्तारित पंप हाऊसची जी काही कामं आहेत त्या पंप हाऊसची कामं होण्यासाठी वेळ लागणार आहे। त्यामुळे विस्तारित जत योजना पूर्ण होईपर्यंत
जे कर्नाटकाला आतापर्यंत आपण पाणी दिलेलं आहे उन्हाळ्यात, ते असं पाणी जवळजवळ 8 TMC पाणी कर्नाटक गव्हर्नमेंटकडे शिल्लक आहे. आणि अध्यक्ष महोदय, पूर्व भागाला लागून असलेल्या या तुपची बबलेश्वर कर्नाटकाच्या योजनेतून आतापर्यंत अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या आपल्याकडं ते पाणी नॅचरल फ्लोनं आलेलं आहे. आणि जे आपलं पाणी शिल्लक आहे ते आपलं हे विस्तारितचं काम पूर्ण होईपर्यंत या तुपची बबलेश्वर योजनेतून या निमित्तानं पाणी मिळावं, त्याच्यासाठी बैठक तातडीनं मंत्री महोदयाने लावी अशी या निमित्तानं विनंती करतो. अशा पद्धतीची जे काही जत तालुक्यातल्या या दुष्काळी तालुक्यातल्या आपल्या माध्यमातून या शासनाकडे या निमित्तानं मी मागणी करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आशिष शेलारजी. बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.